10 दिवस घराच्या बाहेर राहतो, 6 महिन्याची एक मुलगी आपल्याला, याचं तरी भान ठेवत जा. मग आता सोडतो बिझनेस आणि बसतो घरात, तुमच्या दोघींची पूजा करतो. अगं पण हे सगळं करतोय ते कोणासाठी? स्वतःसाठी. स्वार्थी आहेस तू. बरोबर ओळखतेस, कारण तुला माहिती आहे मी किती ॲम्बिशियस आहे माझ्या स्वप्नांसाठी. या घरातली धुनी भांडी करायचं, कचरा काढायचा, तुझ्या मुलीला सांभाळायचं. तू तर मला या घरातली मोलकरीणच करून टाकलीस ना. आणि तू रात्री माझ्या बरोबर झोपतेस. जर घरातल्या या सगळ्या कामांना तू जर मोलकरीण म्हणत असेल तर त्या कामाला मी तुला प्रॉस्टिट्यूटचा दर्जा नक्कीच देऊ शकतो. हॅलो. हॅलो विजय, कुठे आहेस तू? अगं मी कामात आहे, कळत नाहीये का तुला? रात्रंदिवस मीच तिला सांभाळते. बाप म्हणून तुझी काही जबाबदारी आहे की नाही? कंटाळा आलाय मला तुझ्या अशा वागण्यांचा. असं वाटतं कुठेतरी निघून जावं. जस्ट गो टू हेल. आणि जाताना त्या कटकटीला पण घेऊन जा बरोबर. अरे माझी नाही तर नाही, एवढ्याशा जीवाची पण तुला दया येत नाही. उद्या आपली कोर्टातली शेवटची भेट. विजय, जे काय तू करतोयस ना, एक दिवस तू पस्तावशील या सगळ्या गोष्टींवर. आणि लक्षात ठेव, मी नसेल तुझ्याबरोबर तेव्हा. मी तुला एक चॅलेंज करतो की तू आयुष्यात नसताना मला हवं असलेलं यश मी लवकरात लवकर मिळेल. आणि हो, एक दिवस तू माझ्याकडे नाक घासत येशील. असं असेल ना तर मीही तुला चॅलेंज करते. तुझ्या शिवाय मुलीला मोठं करून दाखवेल. आणि हो, माझंही काहीतरी अस्तित्व असेल. खूप मोठं बनायचं स्वप्न पाहिलं होतं ग मी, पण स्वप्नच राहिलं. कुठून आणायचे ग एवढे पैसे? ऑपरेशनसाठी आता तुला एकच ऑप्शन आहे. मी सांगते त्या एजंटकडे तुला जावंच लागेल. कॉम्प्रोमाइज. आयुष्याचं दुसरं नाव आहे कॉम्प्रोमाइज. जे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी, कुठे ना कुठे तरी येतच. तुमच्या मैत्रिणीने मला भेटायला सांगून तुमचा फायदाच केलाय. पण मला नक्की काय करावं लागेल याबद्दल मला काहीच माहिती नाही. तुमची मैत्रीण काय करते हे तुम्हाला माहीत नाही? मला याबद्दल काहीच माहिती नाहीये. मी तुम्हाला समजवण्या इतकं तरी तुम्ही लहान नाही आहात. लेट्स कम टू द पॉइंट. कसं आहे ना मॅडम, हे पुण्याचं काम आहे. एखादा पुरुष ज्याला पत्नी नाही आहे त्याला काही काळ चहा बनवून देणं, जेवण बनवून देणं, कधीकधी पत्नी म्हणून त्याला प्रेम देणं आहे ना पुण्याचं काम. म्हणजे दुसरं लग्न करण्यासारखंच झालं हे. तसं म्हणा हवं तर, पण त्याला टर्म्स अँड कंडिशन आहेत. त्या तुम्हाला ॲक्सेप्ट कराव्याच लागतील. मग ते ॲग्रीमेंट 3 वर्षाचं असेल, 3 महिन्यांचं असेल, अगदी 3 दिवसांचं सुद्धा असेल. नीट पडताळून बघा. वेगवेगळ्या कॅटेगरीचे वेगवेगळे रेट्स आहेत. इट्स कॉल शुगर डॅडी. बघा आणि मग ठरवा. मग ही कॅटेगरी आवडेल मला. मला इतक्याच पैशांची गरज आहे.
उद्या माझ्या मुलीचं ऑपरेशन आहे. सगळे हक्क त्याच्याकडेच असतील आणि तो म्हणेल तीच पूर्व दिशा. मग समोरचा माणूस काळा असेल, गोरा असेल, लंगडा बहिरा आंधळा असेल, म्हणजे कसाही असेल, मग चॉईस त्याचीच असेल, तुमची नाही. ठीक आहे, मी तयार आहे. मग करा रजिस्टर नाव आमच्या वेबसाईटवर. दिलेल्या पत्त्यावर उद्या ठीक वेळेवर पोचा. येस. कोण? मी सायली. ये आपलंच घर आहे असं समज. माझ्याबरोबर राहायचं असेल तर फ्रँकली राहायचं. विक्रमने समजवलंय ना सगळं. हो हो हो. घाबरू नकोस. विसे तू तू नाही, तू मी म्हणायचं. तू माझी बायको नाहीयेस. तुला मी विकत घेतलंय काही काळासाठी, कळलं? त्यामुळे आता मी म्हणेन तेच तू करायचं. चल कामाला सुरुवात कर. तुला भांडी घासावी लागतील, लादी पुसावी लागेल. सगळं मी म्हणेन तसं करावं लागेल. मी नाही करणार. तुम्हाला नेहमीच पाण्यात बघत आलायस आणि आजही बघतोय. तुला माहितीये माशांना पाण्यातून बाहेर काढल्यावर किती तडफडतात ते. तसंच तडपवलं मी तुला. थँक्यू मला कोऑपरेट केल्याबद्दल. पण एक सांगू विजय, ज्यावेळी मला तुझी गरज होती तेव्हा तू मला साथ देऊ शकला नाहीस. तू सोडून गेल्यावरती समाजाने मला वाईट नजरेनेच हिणवलं आणि आज कदाचित हे काम केल्यानंतर हा समाज मला अजून वाईट नजरेने बघेल. यात चूक कुणाची? समाजाची, तुझी का माझी? ते काही असो, पण तू आज माझ्याकडे आलीस. आज मी तुला हरवले. मी नाही हरली विजय. माझ्या मुलीसाठी आवश्यक असणाऱ्या आईची भूमिका मी चोख निभावली. मी तिला तुझ्याशिवाय मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलंय. पाश्चात्य संस्कृतीला जवळ करणारी तुमच्यासारखी लोक अशा गोष्टी विकत घेतात. पैसा तर पैसा सुद्धा कमवते रे, हे मी बऱ्याच वेळा ऐकलंय. आता एक वेळ माझा ऐक. वाचलेला भुकेसलेल्या तुझ्यासारख्याने कितीही पैसे कमवले तरी तो आमच्या सारख्यांसाठी शंडच राहणार.